पाठीमागे घेऊया का? आज राजारामची सभा आहे ती खूप महाग पडलेली आहे. कशा पद्धतीने ही सभा झालेली आहे, कारण विरोधकांची देखील घोषणाबाजी आहे. गेले 31 वर्ष झालं माननीय महादेवराव महाडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने सभासदांना केंद्रबिंदू मानून काम करतोय. निव्वळ राजकारण करणं ही विरोधकांची कायमची भूमिका आहे, पण ज्यावेळी कारखाना प्रगती करत असताना कुठेतरी कारखान्याला साथ द्यावी, लोकांमध्ये समज गैरसमज पसरून देणं आणि विनाकारण कारखान्याची बदनामी करणं हे आता त्यांनी विसरून जावं. कारण गेल्या 5 निवडणुकांमध्ये कारखान्याने एखादी कारखाना महाडिक साहेबांना दिलेला आहे. या कारखान्यामध्ये लोकशाही पद्धतीने कामकाज केलं जातं आणि कारखान्याची प्रगतीची वाटचाल ही त्या लोकांना बघवत नाही आहे. म्हणून या दृष्टिकोनातून त्यांचा या ठिकाणी विरोध आहे. आज आपण बघितलं की सातत्यानं 100% सभासदांचा कल हा मंजूर या बाजूने आहे. सभासदांची साथ आहे. सभासदांची संख्या जर बघितली तर ते निश्चितपणे ह्या कारखान्याच्या वतीनं आहे, हे मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगायचं आहे. आणि निश्चितपणे याच्या आधी आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सर्वसामान्य सभासद केंद्रबिंदू मानूनच कारखाना काम करत राहील, करत आलेला आहे आणि इथून पुढेही राहणार आहे. वारसा नोंदीच्या बाबतीमध्ये चुकीचा प्रकार केला जात असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. तोंड बघून ही नावं सभासद म्हणून केली जात आहेत असं आरोप. मला या ठिकाणी असं सांगायचं आहे, ज्यांच्या नेतृत्वाखाली जिवंत असणारे सभासद एका रात्रीत म्हणजे सभासदांची चेष्टा केली जाते ते रद्द केले गेले. त्यांनी मयत सभासदांची चिंता करू नका. कारखाना समर्थपणे या संदर्भात सभासदांना केंद्रबिंदू म्हणून काम करणार आहे. ज्यांच्या विचारानं हा कारखाना चाललेला आहे तो सभासद केंद्रबिंदू मानूनच काम केलं जाईल. आणि ज्यांनी जिवंत सभासद रद्द केले त्यांचे जे नेते असतील, ज्या कारखान्याचं कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हा सोडून इतर जिल्हेसुद्धा आहेत आणि तिथलेसुद्धा एका रात्री सभासद कमी केलेत, हे त्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारावं. या बावड्यातले कारखान्यातले सभासदसुद्धा कुठल्या इतर कारखान्याच्या ठिकाणी आहेत, त्यांना त्यांनी तो जबाब विचारावा. खर्चाच्या बाबतीत देखील काही आरोप होत आहेत. खरं तर भरमसाठ कर्ज केलं अशा खर्च होतोय आणि कर्जाच्या खाईत कारखाना जातोय असं नाही. कुठलीही जर स्वभांडवल कारखाना सहकाराचा नियम आहे. स्वभांडवल उभं करून त्याच्यावरती कर्ज काढून हा कारखाना उभा करण्यासंदर्भामध्ये त्याच्यात नूतनीकरण करण्याची संधी होती. त्या निमित्तानेच आम्ही हा कारखान्याचं जे घेतलेलं आहे ते सभासदांच्या हितासाठी आणि सर्वसामान्य सभासदांना विचारूनच हे सगळे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे व्यक्तिशः महाडिक साहेब असतील किंवा आमचे संचालक असेल नाही आहेत, याची जनरल बॉडीची मान्यता आहे. सगळ्या सभासदांना अहवाल पोचलेला आहे, नोटीस पोचलेली आहे. त्यांच्या मान्यतेनेच हे कारखान्याचं सगळं वाटचाल चाललेली आहे. तर मला असं वाटतं की व्यक्तिशः केंद्रबिंदू म्हणून न मानता इतर कारखान्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने हा कारखानासुद्धा काम करत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.